मांडण्यासाठी आली आहे. त्यांनी एज्युकेशनचा मुद्दा जो मांडलेला आहे, एज्युकेशन सिस्टीम आपली खूप खराब आहे. मी एक आई आहे, माझा मुलगा खूप लहान आहे, माझं शिक्षण झालंय, कॉलेज झालंय, नोकरीला आहे. मी स्वतःसाठी आलेली नाही, भावी पिढी जे उद्याचे जे मुलं आहेत त्या मुलांच्या फ्युचरसाठी आली आहे की आपलं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, एज्युकेशन सिस्टीम आपली सुधारली पाहिजे. फक्त त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. अजिबात अपेक्षा भंग झाला नाही, बिकॉज आम्हाला माहित आहे, आमचा विश्वास आहे की नक्की राहुल गांधी एज्युकेशन सिस्टीम मध्ये बदल आणतील 100%. नाही, तुमच्यासारखे प्रश्न आम्हाला खूप लोकांनी विचारले की काही नाटकं चाललेली आहेत का, हे नाटक आहे का वगैरे. तर एज्युकेशनच्या रिलेटेड तुम्हाला काही पैसे वगैरे दिलेत का, तर मी 0 रुपये नाही, आम्हाला कोणीही 1 रुपयाही दिलेला नाहीये. आणि एज्युकेशन सिस्टीम साठी जर कुठले नेते असं नाटक करणार असतील, जसं पैशाचं नाटक करता येत नाही तसं एज्युकेशन सिस्टीमचं सुद्धा नाटक करता येत नाही. आणि अशी जर नाटकं अजून कोणत्या नेत्यांना करायची असतील तर त्यांनी यावं इथे आणि एज्युकेशन सिस्टीम सुधारावी आणि ती करेक्ट करावी. योग्य होत्या, बिकॉज 1000 मुलींचे 1000 मुद्दे आहेत, ते सगळे आपण इथं मांडू शकत नाही. त्याच्यातले 7 ते 8 किंवा 10-12 मुद्दे तिथं मुलींनी मांडले, 10-12 मुलींनाच बोलायची संधी भेटली, ठीक आहे. पण ह्याच्यातून एक काय होतं की काय हो, आम्हाला ते एज्युकेशन साठी ते पुण्यात आले, ते तेवढ्या करण्यासाठी आले, फक्त आम्ही तेवढ्यासाठी इथे आलोय. ह्याचे आउटपुट काय असतील, ह्याचा रिझल्ट काय असतील हे नंतर समजेलच आपल्याला. त्यांनीच हा मुद्दा पकडलाय, बाकी कोणाकडून अपेक्षा करू शकत नाही. हा, सध्या यंग जनरेशनला हे वाटतं की फक्त राहुल गांधी ही इज अशा लेवलला काम करतील ही अपेक्षा नाहीये. नाही रे, हे बघा, एज्युकेशन जे एक एज्युकेटेड माणूस आणि एक अडाणी माणूस, ह्याचे विचार, ह्याचं शिक्षण नाही. फक्त फिरण्यानं काही होत नाही, असे खूप लोक फिरतात. पैसा आणि शिक्षण ह्याच्यात फरक असतो, ठीक आहे. थँक्यू. उल्हास आणि जो काय गर्दी बघते आणि जे काय दावे होते, दावे उत्साह ओसंडून वाहत आहे, ही त्याची गर्दीच साक्षीदार आहे. आणि अशाच दिवशी त्यांना वंदे मातरम पूर्वी कधी आठवलं नाही, याच वेळेला त्यांनी आज त्या ठिकाणी घाट घातलाय. याचा अर्थ ते म्हणजे सत्ताधाऱ्यांची आणि संघ भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज तरुणाईमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. राहुल गांधींच्या रूपानं या देशाला एक नवी ऊर्जा अवस्था देणारा एक नवा तरुण उमदा नेता मिळालेला आहे. हा सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठा आनंद. राहुल गांधी आले होते पुण्यात, असं वाटतं का तुम्हाला त्याची काय कार्यक्रम काय मार्गदर्शन झालं असं वाटतं? नाही, लोकांना तर 100% मार्गदर्शन झालेलंच आहे. आणि रेकॉर्ड तोड गर्दी होती. जेवढे त्यांचे आता छात्रोचे गुंज कार्यक्रम झाले ना, पुण्यापासून सुरुवात झालेली रेकॉर्ड तोड. मला वाटतं महाराष्ट्रातूनच दिल्ली हलवायची ताकद आहे. मला वाटतं महाराष्ट्र हा 100% दिल्ली हलवणार 2029ला, असं मला वाटतं. मलाच काय सगळ्याच वाटायला लागलेलं आहे आता काय डरो मत, राहुल गांधीचे शब्द आहे, मोहब्बत की दुकान खोलली आहे, डरो मत. म्हणजे काय होत चाललेलं आहे का, जसं बीजेपीने कसं वातावरण केलं, समजा सत्ताधाऱ्यांनी, आता कोणत्या पक्षाचं नाव घेतलं पण सत्ताधाऱ्यांनी असं केलेलं आहे का भीती दाखवणे, भीतीचं वातावरण तयार करणे. पण तसं राहुल गांधी सारखे माणसाने काँग्रेसने कधी कसंच केलेलं नाही, कधीच केलेलं नाही. 2014च्या पहिले असे दिवस नाही, तुम्ही जे म्हणता तिथपर्यंत ठीक आहे. पण मग हे कोणी बी बोलायला लागलं तर ईडी पोलीस पुढं करणे, हे तर 2014च्या पहिले होत नव्हतं ना. हिंदू मुस्लिम नाही लावं लागतं तिथपर्यंत ठीक आहे. पण काय आतापर्यंत ज्याच्या मागे लावली त्याच्या काय साबित झालं मला सांगा. कोर्टातून तर निर्दोषच सुटका झाली ना त्यांची. मग ते कोणी असेल, मग ते अनिल देशमुख असेल, संजय राऊत असतील, झालं काय मला सांगा. मी कोणत्या पक्षाकडून नाहीये, पण मी जे आरोप बीजेपीने लावले, समजा सत्ताधारी पक्षाने लावले, ते आतापर्यंत कोणते सिद्ध झाले मला ते सांगा. एवढंच मला म्हणायचं. 2000 नाही, डरोमत हा राहुल गांधीचं वाक्य कशासाठी का, सरकार डरती है पुलिस को आगे करती है, सरकार डरती है ईडी को आगे करती है, इसलिए डरो मत, हे राहुल गांधीचं वाक्य आहे. तुम्ही घाबरू नका, आपलं दिवस बदलायला काही वेळ लागत नाही. हुकुमशाही करणारे लोक जे सत्तेत बसलेले त्यांना भिवू नका, असा राहुल गांधीचा संदेश आहे. राहुल गांधींनी सगळे प्रश्न विचारले, मुलांचे प्रश्न काही झालं नाही. नाही, मुलाच्या बेरोजगारीचं काय
नाही 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 ऐका सर माझं ऐका. छात्र आता जे जंतर मंतरवर जे झालं ना आता, ते कशासाठी झालं? पेपर फुटीमुळेच झालं ना. राहुल गांधींनी मुद्दे आता कोणते घेतले? जे समजा सगळ्यात पहिले त्यांनी आता महिलांना म्हणजे समजा मुलींना प्राधान्य देऊन कोणते प्रश्न विचारले? हेच विचारले ना, का बुवा अत्याचार काय होतंय, पेपर फुटीचं काय, मग ते विचारलंच ना आता. एक म्हणजे एज्युकेशन विषय काय असेल ते विचारलंच ना. हा मग समजा सगळं विचारलंच ना. असं काय का नाही विचारलं असं तर काही त्याच्यात हे नाही. स्पिरिट भरून गेले लोक असं म्हणायचं. नाही मला हा आज असं बोललो होतं की पैसे देऊन लोक आणले तर का बरं? नाही हे कबूल करून दाखवा. पैसे घेऊन लोक आणले हे हुशार तुम्हाला काय वाटतं ते जाऊ? 100% नाही आणले. मी हेच म्हणू शकतो. ही गर्दी म्हणजे काय, लोकांनी प्रेम करतात म्हणून लोक गर्दी आलेले. होती का दर्दी होती? नाही ही गर्दी आपल्याला होती आणि दर्दी बीजेपी वाल्याला म्हणजे सत्ताधारीला होती, असं माझं मत आहे. आणि काय लोकांना समजलं नेमकं काय? आता लोकांना मार्गदर्शन केलं म्हणजे जे काही पेपर फुटीचा प्रकार झाला, मोस्टली मला तर वाटलं हा असाच तोच टॉपिक उचलला होता त्यांनी. आणि राहिला मुलींच्या बाबतीतला प्रश्न म्हणजे आज जसा आजचा कार्यक्रम जो आहे तो गर्ल्स ओरिएंटेड होता, तर ते मग आता जसं महिला नाही का? काल आम्हाला भरपूर त्रास झाला सीएपीच्या येते. त्यानंतर आम्ही बीजेपीच्या लोकांनी भरपूर हे केलं, पण आता पूर्ण इव्हेंट सक्सेसफुल गेलाय. तर खूप छान वाटली, खूप एनर्जेटिक लोक होती, पूर्ण हॉल भरलेला होता. इव्हेंट एंडला आलाय, रात्र झाली आहे. राष्ट्राला, जिल्ह्याला, गावाला, शहरला, महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या इंडियामध्ये, भारतामध्ये असे प्रामाणिकप्रमाणे जे व्यक्ती आज भेटलेले आहेत आपल्याला, सन्माननीय राहुल गांधी आणि विजय थलापती यांच्यासारखे देशाचे नेतृत्व करणारे फार कमी आहेत. तर हे असे सर्व राष्ट्रामध्ये, सर्व पूर्ण देशामध्ये झाले तर देशाचा कायापालट व्हायला काय वेळ लागणार नाही. काय आम्ही त्यांना भावी पंतप्रधान म्हणून बघतो आणि ते झालेच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. हे दोघं एकत्र आले तर फार देशाचा कायापालट होणार हे निश्चितच आहे. आजच्या भाषणाने एवढं हे झालं की आजच्या मुलींना, तरुण पिढींना जी चालना पाहिजे होती आणि शिक्षण हे फार किती महत्वाचं आहे. काय जे पूर्वी म्हणजे काही आपले फोर फादर्स होते ज्यांनी जे आपले नाही का हाल अपेष्टा केले काय, आणि आजची जी पिढी आहे, आजची जी जनरेशन आहे, जीएन आहे काय, त्यांनी आपल्या म्हणजे एक स्टेज तयार केला आणि एक स्टेजचं आहे ना उद्या भारताचे नवीन एक नेतृत्व करणारी पिढी तयार होईल आणि भारताला एक चांगली चालना भेटेल, चांगलं म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्स भेटेल आणि पूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव एकदम वरती नेईल अशी मी ग्वाही देतो या विद्यार्थ्यांमुळं आणि आमच्या Cultural media and journalist from Jamia University, Delhi. And I lost my father for 3 years. And after that, तो आइडिया क्या है? ये जो महिला है, बिल्कुल,